स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये 3 कोटींचा खर्च येतो। बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी हे वक्तव्य केलंय। सोशल मीडियावर विधानाची चर्चा होतीये। आम्ही भाजपा शिवसेना युतीसाठी प्राधान्य देणार, मात्र ती युती प्रामाणिकपणे झाली पाहिजे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आमदार संजय गायकवाड यांनी हे विधान केलंय। आम्ही शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या महायुतीला प्राधान्य देणार। आम्हाला भाजप शिवसेना युती पाहिजे, ती प्रामाणिकपणे झाली पाहिजे। कारण आमदारकीला विधान आम्ही युती करतो, आम्ही लोकसभेला युती करतो, आणि ज्याला छोट्या कार्यकर्त्यांची गरज येते आपण कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडतो। आणि म्हणून प्रामाणिकपणे आमची पण इच्छा आहे की जे धोरण चिखलीचं ठरल, जे मलकापूरचं ठरल, जे खामगावचं ठरल, तेच धोरण जर बुलढाण्यात ठरत असेल तर आम्ही युतीला तयार आहोत। ज्याला जशी सवय तसं वक्तव्य, सवय लागली आहे। हे सगळे काय म्हणतात त्याला, खोक्यांची आणि बोक्यांची। तर ते खोके आणि बोके, बोके म्हणजे बोकडं, दोघांची सवय लागल्याच्या तोंडून दुसरं काय निघणार आहे, तेच निघणार। आणि त्यामुळं त्यांच्या पोटात जे होतं ते ओटात आलं। संजय गायकवाड कधी कधी सत्य बोलतो आणि सत्य बोलून सत्य करतो। आता त्यांनी किती बोकडं पोसून ठेवलेत आणि किती कोटी जमा केलेत, किती कोटी वाटणार आहेत, तर यावर आता आम्हाला निवडणूक आयुक्तांना लिहावं लागेल की याच्यावर लक्ष ठेवा। 3 कोटी देतो की 5 कोटी देतो, 100 बोकडं देतो की 200 बोकडं देतो, लक्ष ठेवायसाठी पत्र लिहावं लागेल। किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया आली, आपण ऐकूयात। आता बोकडं काय, म्हशी काय, रेडे काय, सगळंच देत आहेत। म्हशी, बोकडं, रेडे कापूनही कटकट त्यांच्या मागेच आहे। त्यामुळे आम्हाला हे न रुचणारं, न पचणार आहे। आम्हाला बाळासाहेबांचे आशीर्वाद, आम्हाला नेतृत्व जे संयमी आहे, जे उद्धव बाळासाहेब ठाकरे, जो धडाडीचा युवा नेता आहे, जो आदित्य ठाकरे, आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली लढतोय। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।